नर्मदे हर श्री स्वामी समर्थ. खरंच नर्मदा परिक्रमा ही फार वेगळी आहे. जिचा आपण कोणत्याही इतर परिक्रमेशी तुलना करू शकत नाही. याचा अनुभव आता आम्ही घेतो आहोत. किती 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 लोक फक्त आपण परिक्रमा करतोय हे समजल्यानंतर, कितीतरी साधू संत, किती महंत सुद्धा आपल्याला नमस्कार करतात, आपली सेवा करायला तयार असतात. ज्या वेळेला आपण आश्रमात पोहोचतो, मंदिरात पोहोचतो, त्यांना आपण विचारतो काही मदत करू का, काही करू का. नहीं बाबाजी, नहीं मैया जी, आप विश्राम पाइए, आराम कीजिए. सगळं सगळं जागेवर ते आणून देतात. आता हे सारं कशामुळे होतं की त्यांनी कोणीतरी नर्मदा परिक्रमा केलेली असते आधी. त्यांनी हा सारा अनुभव घेतलेला असतो. आणि विशेष म्हणजे त्यांचं जीवन हे नर्मदा माईशी जुळलेलं आहे. त्यांनी सारे अनुभव घेतले आहेत आणि नर्मदा माई काय आहे हे त्यांना माहीत आहे. आणि त्यांची सर्व धारणा, सर्व श्रद्धा अशी आहे की आता हा परिक्रमा करतो आहे, त्याला कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये म्हणून ते सारे आपल्याला सगळ्या प्रकारची मदत करतात. खरंच ही अशी परिक्रमा, असा सहवास खरंच नाही. किती ठिकाणी चहा, किती ठिकाणी प्रसाद, पांघरायला घ्या, औषधं घ्या. खरंच हे मिळणारं सगळं कसं आपण ऋण फेडू हे कळत नाही. कोणत्या प्रकारे आपण हे ऋण फेडू शकतो. अनेक जण असं करतात की परिक्रमा झाल्यानंतर मैयाच्याच तटावरती येतात, काही आश्रम बांधतात, काही आश्रमामध्ये सेवा देत राहतात. एक बाबाजी होते, त्यांनी परिक्रमा झाल्यानंतर काय करायचं, तर परिक्रमा झाल्यानंतर ते म्हणाले की नर्मदेच्या घाटावर, नर्मदेच्या किनाऱ्यावर, नर्मदेच्या परिक्रमा मार्गामध्ये बोंबलत फिरायचं, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे नर्मदेच्या सहवासामध्ये राहायचं. किती सुंदर त्यांनी सांगितलंय. कितीतरी साधू संतांनी, ऋषींनी, राजा महाराजांनी, अगदी रावण, इंद्र, ह्या सगळे जितके संत सत्पुरुष राजे होऊन गेले, साऱ्यांनी ह्या नर्मदेच्या तीरावर, घाटावर उपासना केलेली आहे. आणि अशा ह्या नर्मदा माईच्या परिक्रमेत आम्ही आहोत. खरंच खूप भाग्य आहे. सांगावंसं वाटत
कसं सांगू? मी परिक्रमा करण्याच्या आधी मी प्रत्येक वेळेला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर करायचो. मी आमच्या स्वामीजींना प्रयागला गेलो आणि कुंभमेळ्याच्या वेळेला, त्यावेळेला आम्ही दोघं उभयता गेलो, त्यांचं नमस्कार केला आणि मी 2-3 वेळा नर्मदे हर म्हटलं. त्यांनी माझ्याकडे असं बघितलं, अशी नजर, भेदक नजर. मी मुद्दाम त्यांनी जी शिवी दिली ती शिवी देऊन मी तुम्हाला सांगतो. ते म्हटले, भोसडीच्या नर्मदा परिक्रमेला जात नाहीस, नुसतं सुक सुक नर्मदे हर करतोस, जा की परिक्रमेला. आणि खरंच त्यांच्या आशीर्वादाने मी परिक्रमेला निघालेलो आहे. बऱ्यापैकी परिक्रमा अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो आहे. जितकं आपल्याला शरीर साथ देतं त्याप्रमाणे करतो आहे. पण विलक्षण अनुभव येत आहे. पण ह्या परिक्रमेत मी एक काहीतरी असं शोधतोय आणि ते बहुतेक मिळाल्यासारखंच आहे की परिक्रमेमध्ये मला जे जाणवलं की बऱ्यापैकी आता लोक खूप झाडतोड करत आहेत, खूप जंगल संपवत चाललेले आहेत आणि परिक्रमावासियांना माझ्याकडून, आणि मी स्वतः करतो आहे, की बऱ्यापैकी मी जितकं मला बियाणं मिळेल ते मी सगळीकडे थोडं थोडं वाटत, थोडं थोडं ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी मी हे लावण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण मैयाचा जो तट आहे, नर्मदेचा जो तट आहे, तो अत्यंत झाडा फुलांनी फळांनी, परिक्रमा मार्ग आहे हा झाडा फुलांनी फळांनी असा गदगद लदून गेला पाहिजे, ही धारणा आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. खरंच परिक्रमेला कमीत कमी दरवर्षी 12 ते 13 लाख अंदाजे, किंवा कमी पण असतील किंवा जास्ती असतील, इतके लोक परिक्रमा करतात. कोणी बसनी करतं, कोणी सायकलनी करतं, कोणी चालत करतं, किंवा उत्तर वाहिनीची जी परिक्रमा आहे तिलाही अत्यंत भरपूर लोक परिक्रमा करतात. जर ह्या सगळ्यांनी ठरवलं की आपण मैयाचा जो तट आहे हा सुजलाम सुफलाम करायचा आहे. शेतकरी हे करतातच आहेत त्यांच्या परीने, भले त्यांनी झाडं तोडली असतील परंतु ते जे काय पिकं घेत असतील घेतात. परंतु मैयाचा जो परिक्रमा मार्ग आहे हा छायादार करायचा, सुगंधी फुलांनी नटवायचा, झाडांनी नटवायचा, हे सगळ्या परिक्रमावासींचा एक संकल्प असला पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायलाच पाहिजे, संकल्प घ्यायला पाहिजे. परिक्रमा झाल्यानंतर चातुर्मासाकरता नर्मदेचा परिसर, नर्मदाचे घाट, नर्मदाचे आश्रम ह्या ठिकाणी आपण राहू शकतो. आणि भले आपण परिक्रमा करायची नसते, त्यावेळेला शांत एका जागी बसायचं असतं, तर त्यावेळेला ही संधी आहे की आपण मंदिराच्या, आश्रमाच्या आजूबाजूचा परिसर, एक 5-6 किलोमीटर आतमध्ये जरासं रस्त्याने जाऊन झाडं लावू शकतो, सुंदर फुलझाडं करू शकतो, बाग बगीचा सुंदर करू शकतो, तिथली स्वच्छता करू शकतो. खरंच नर्मदा परिक्रमा केल्यानंतर हे साऱ्यांनी हे करायलाच पाहिजे. मला जे वाटतं ते मी बोलतो आणि मी ते करतो, त्याचा प्रयत्न करतो, त्याचा पाठपुरावा करतो.
तुम्हीसुद्धा ह्याचा पाठपुरावा करा आणि मस्त जीवनाचा आनंद घ्या. आपण नेमकं जन्माला का आलो आणि त्यात विशेष करून नर्मदा आणि भारतामध्ये आपण विशेष म्हणजे भारताला, हिंदुस्तान, भारतातच का जन्माला आलो आणि मनुष्य देह का मिळाला, काहीतरी आपलं असेल ना. अहो, आपल्यामध्ये सुद्धा खरंच हे जे आपल्याला सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, नक्षत्र आणि असंख्य जे ब्रह्मांडामध्ये असलेले सारे, ह्या विश्वात असलेले तारे, ग्रह, सगळ्यांचा अंश आपल्यामध्ये आहे. आपण काहीतरी ह्यांचं देणं लागतो. आपल्याला जे जमेल, जे रुचेल, जे शक्य असेल ते जरूर करा. कोणी स्वच्छता करू शकतं, कोणी झाडं लावू शकतं. आणि मी तर म्हणेन, मी स्पष्ट सांगतो की मला एक गवसलं आहे की मंदिरं, आश्रम बांधण्यापेक्षा आपण झाडं लावायचं, झाडरूपी देऊळ उभं करायचं, की जे नाही फळं दिलं समजा चुकून तर निदान सावली तर देईल, जमिनीची धूप तर थांबवेल. तुम्ही म्हणाले की फक्त खरोखरी निसर्गाला समजणं हे खूप अवघड आहे आणि जर समजायला लागलं तर खूप सोपं आहे. पहा, जमलं तर करा. नर्मदे हर.